विदर्भाला आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भात 44,579 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय आणि एकूण 823 गावातील पिकांना सध्या अवकाळीचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वाधिक बुलढाण्यात 21,768 हेक्टरवर शेतीचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयानं प्राथमिक आकडेवारी ही जाहीर केली आहे। तर पुढची बातमी येते जालनामधून। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चांगलं झोडपलेलं आहे। रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका पिकं आता आडवी झाली आहेत, तर आंबा आणि चिकू बागेत फळांचा सडा पडल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या अवकाळी गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा केलेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल झाला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर यानंतर एक रिपोर्ट पाहूयात। पुन्हा एकदा निसर्गानं शेतकऱ्याला दगा दिलाय। गारांच्या मारा आणि अवकाळीनं अहोरात्र कष्ट करून घाम गाळून शेतात पिकवलेल्या सोन्याचा चिखल केलाय आणि या संकटानं उरलं सुरलं सगळंच हिरावून नेल्यामुळे आता शेतकरी मात्र हवालदिल झालाय। पाहूयात अस्मानी संकटाचा हा सविस्तर आढावा घेणारा रिपोर्ट। विजांचा गडगडाट, बोचणारे जोरदार वादळी वारे आणि त्यात आभाळातून गारांचा मारा। रविवारी सकाळी झालेल्या या माऱ्यानं शेतकऱ्यांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत। गारांचा असह्य मारा शेतातल्या पिकांचा मारेकरी ठरलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या सोरल्या आशांचा चिखल झालाय। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीसह पाऊस कोसळला। रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। काढणीला आलेली ही पिकं भुईसपाट झाली आहेत। सिल्लोडमध्ये 2 जनावरही मृत्युमुखी पडली आहेत। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या या गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। बदनापूर, भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर या सगळ्या तालुक्यात पाऊसही कोसळला। भोकरदनच्या कुंभारी आणि सिपोरा बाजार परिसरात अंगावर वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू ओढवलाय। आमच्या गावामधले असलेले गहू, ज्वारी, हरभरा आणि शेडनेटचे जे पिकं आहेत, समजा भाजीपाला पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणजे हातचं आलेलं जे पीक आहे ते सर्वचे सर्व गेलेलं आहे। माझं भरपूर नुकसान झालं। एक शेडनेट फाटलं बंद, त्याच्यानंतर टमाट्याचं नुकसान झालंय, ज्वारी पडली बंदी, एकर भरातली ज्वारी, आणि कारल्याचं नुकसान झालंय। एकूण सगळं अंदाजे एक 1.5 लाखाचं नुकसान झालंय। बांगलादेशनं संत्र्याच्या आयातीवर लावलेल्या करामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक आधीच चिंतेत आहेत। किरकोळ दरानं संत्री विकण्याची नामुष्की असतानाच झालेल्या गारपिटीमुळे संत्र्यांच्या राशी शेतात सांडल्याचं दिसतंय। यानं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। खाली सळाई पडलेला आहे, झाडे मोडलेले आहेत आणि याच्यामुळे म्हणजे रात्रीच्या वादळामुळे सर्व खूपच नुकसान झालेलं आहे। 1 वर्षातनी जवळपास आम्ही बाकी सर्व खर्च बंद केला। काही कोणा लेकराला कपडा नाही घेतला, काही कोणाला बूट घेतला नाही, काही घेतलं, सर्व खर्च बंद करून या लेकरासारखं या संत्र्याला आम्ही वाळवलं, माल तयार केला ना आता कोणी ते घ्यायला तयार नाही। त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली की आता काय करावं काही सुचत नाही आहे आम्हाला। वाशिम सारखीच परिस्थिती बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात आहे। फळबागा उद्ध्वस्त करत या गारपिटीनं संत्रा पिकांचं नुकसान केलंय। सोबतच जमीनदोस्त झालेल्या गव्हाच्या पिकाकडे हताशपणे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। 2 एकर मक्का होती, 1 एकर गहू, 3-3.5 एकर हरभरा, पुरं बेकाम झालं। काहीच कामी नाही, ते आता सोंगाच्या बी कामी नाही आणि कोणत्या कामी नाही। सर्व गारी, सर्व घाटे गुटे खाली पडला। आता करलो असणार ते घाटे बी आम्ही। तर आमची अशी मागणी आहे की आमची मागणी भरपाई करून द्या सरकारने, बस हीच मागणी आमची। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी शेतीच्या बांधावर धाव घेतली। तलाठी आणि कृषी सहाय्यकांना सोबत घेऊन थेट बांधावर जात अस्मानी संकटामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला आधार दिलाय। मध्यंतरी हवामान खराब झाल्यामुळे हरभऱ्याचं नुकसान झालं, म्हणजे सगळ्या बाजूने संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि आता तर रात्रीच्या गारपिटीनं प्रचंड शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी। पंचनामे करताना दुजाभाव करू नका,
घरात बसून किंवा मंदिरात बसून पंचनामे करू नका. शेतात जाऊन जी वस्तुस्थितीनिष्ठ पंचनामे करा.